नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल GR महाराष्ट्राचा यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र बिल्डिंग आणि अदर कन्स्ट्रक्शन वर्कर बोर्ड यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी। मित्रांनो, बांधकाम कामगारांना नोंदणी यासाठी आनंदाची बातमी। तुम्ही आता घर बसल्या नूतनीकरण आणि नवीन अर्ज भरू शकता। त्यासाठी एक सूचना आलेली आहे। आज आपण ती पूर्ण व्यवस्थितरित्या बघून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आपण साइटवर आलेलो आहोत। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या साइटवर आल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल नव्याने नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याकरिता संबंधित कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे। तर मित्रांनो, यामध्ये दिलेले आहे मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहेत। बांधकाम कामगार आपले नोंदणी व नूतनीकरण लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल। आता तुम्हाला मोबाईलवरून किंवा तुमच्या लॅपटॉपवरून तुम्ही अर्ज भरू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला एक अपॉइंटमेंट घ्यावी लागेल की तारीख निवडावी लागेल। त्याच तारखेला तुम्हाला त्या ऑफिसला जाऊन अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे। तर लाभाच्या कागदपत्राची पडताळणीची जागा व तारीख निवडण्याबाबत या लोकांनी WBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। आता ते कामगार भरलेल्या लाभांच्या अर्जाची कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करावे। सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरवायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही आता फक्त साइटवरून तुमचा फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला अपॉइंटमेंटची तारीख बदलायची असेल तर त्यामध्ये तुम्ही चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम हे पण देखील करू शकता। जर अपडेट करायचं असेल तर अपडेट देखील करू शकता। आणि जर कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन करायचं असेल तर लॉग इनसाठी येथे, आणि जर कन्स्ट्रक्शन वर्कर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी। तर मित्रांनो, या ठिकाणी यावेळी लिंकवर सगळी माहिती तुम्हाला करता येईल। फक्त अपॉइंटमेंट घ्यायची आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे। यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल सर्व माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर अशाच नवीन GR आणि सरकारी योजनाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जिथे आम्ही प्रत्येक अपडेट वेळेवर देतो। तर मग भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।